नमस्कार मित्रांनो, मी सोमनाथ स्वागत करतो तुमचं आपल्या सोम मराठी सपोर्ट या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, तुमच्या आधार कार्डवरती टोटल किती सिम कार्ड देण्यात आलेले आहेत हे तुम्हाला घर बसल्या तुमच्याजवळ असणाऱ्या स्मार्टफोनच्या मदतीने पाहता येणार आहे। हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा आहे। या व्हिडिओमध्ये त्याची फुल डिटेल माहिती इन्फॉर्मेशन सांगण्यात आलेली आहे। भरपूर वेळेस असं होतं की तुमच्या आधार कार्डवरती 3-4 नंबर हे रजिस्टर्ड असतात, पण त्यापैकी तुमच्याकडे एकच नंबर चालू असतो, बाकीचे नंबर हे तुमच्याकडे नसतात। तर अशा केसमध्ये जे बाकीचे नंबर तुम्हाला त्या नंबरचा मिसयूज नाही झाला पाहिजे, जेणेकरून काही क्राईम त्या नंबरच्या माध्यमातून नाही झाला पाहिजे, त्यासाठी तुम्हाला ते सिम कार्ड घर बसल्या तुमच्याजवळ असणाऱ्या स्मार्टफोनच्या मदतीने बंदसुद्धा करता येतात। दूरसंचार विभागाच्या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला ही सर्व प्रोसेस करता येणार आहे आणि गव्हर्नमेंट ऑफ दूरसंचार यांच्या वेबसाईटवरती जाऊन आपण ही प्रोसेस पाहणार आहोत की तुमच्या आधार कार्डवरती टोटल किती नंबर इश्यू करण्यात आलेले आहेत। हे कसं पाहायचं हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। ही जी प्रोसेस मी तुम्हाला करून दाखवत आहे, कम्प्युटरवरून करून दाखवत आहे, पण तुम्ही सेम याच पद्धतीने तुम्ही तुमच्या मोबाईलवरती ही प्रोसेस करू शकता। चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। मला इथे क्रोम ब्राउझरमध्ये यायचं आहे। क्रोम ब्राउझरमध्ये येऊन संचार साथी हे तुम्हाला टाईप करून घ्यायचं आहे। हे टाईप केल्याच्यानंतर सिम्पली तुम्ही इथे पाहू शकता, तुमच्यासमोर ही पहिलीच लिंक तुम्हाला दिसणार आहे। sancharsati.gov.in ही गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे। यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। यावरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता दूरसंचार विभाग यांची वेबसाईट तुम्ही पाहू शकता, अशा प्रकारे दिसणार आहे। इथे तुम्ही पाहू शकता गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मिनिस्ट्री ऑफ कम्युनिकेशन असं या वेबसाईटवरती देण्यात आलेलं आहे। तर तुम्ही या वेबसाईटवरती आल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल। यामध्ये तुम्हाला तुमच्या आधार कार्डवरती किती मोबाईल नंबर रजिस्टर्ड झालेले आहेत हे पाहण्यासाठी अशा प्रकारे खाली यायचं आहे। खाली आल्याच्यानंतर तुम्ही इथे सिटीजन इलेक्ट्रिक सर्व्हिसेस यामध्ये तुम्ही पाहू शकता 3 नंबरला ऑप्शन आहे नो मोबाईल कनेक्शन इन युअर नेम, म्हणजेच तुमच्या नावावरती किती मोबाईल कनेक्शन आहेत हे पाहण्यासाठी सिम्पली आपल्याला या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। आता या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकताय, या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकताय तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल। यामध्ये तुम्ही पाहू शकता नो मोबाईल कनेक्शन इन युअर नेम असं सांगण्यात आलेलं आहे। त्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता, थोडंसं आपण खाली येऊयात। इथे खाली आल्याच्यानंतर टोटल रिक्वेस्ट रिसिव्ड तुम्ही इथे पाहू शकता, एवढ्या रिक्वेस्ट रिसीव्ह झालेल्या आहेत आणि एवढ्या रिक्वेस्ट सॉल्व झालेल्या आहेत। म्हणजेच मित्रांनो भरपूर जण असं चेक केलेले आहेत की त्यांच्या आधार कार्डवरती टोटल किती नंबर इश्यू करण्यात आलेले आहेत आणि त्यापैकी त्यांच्याकडे जो नंबर आहे तो चालू ठेवून बाकीचे नंबर बंद जे केलेले आहेत त्यांची संख्या इथे रिक्वेस्टेड रिझॉल्व यावरती दाखवणार आहे। तर सिम्पली आता तुम्हाला तुमच्या नावावरती किती सिम कार्ड आहेत हे पाहण्यासाठी इथे पाहू शकता 10 डिजिट मोबाईल नंबर जे देण्यात आलेलं आहे। इथे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे। तुम्ही जो मोबाईल नंबर आता टाकणार आहात तो तुमच्या नावावरती घेतलेला असायला पाहिजे। तर सिम्पली तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर इथे टाकून घ्यायचा आहे। हा कॅप्चा या बॉक्समध्ये टाकून व्हॅलिडेट कॅप्चा करून घ्यायचा। तर मी सर्वात पहिलं माहिती भरून घेतो आहे। तर तुम्ही इथे पाहू शकता मी सिम्पली मोबाईल नंबर टाकलेला आहे। व्हॅलिडेट कॅप्चा या ऑप्शनवरती क्लिक करतो आहे आणि व्हॅलिडेट कॅप्चा या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकता जो मोबाईल नंबरवरती OTP आलेला आहे तो OTP या बॉक्समध्ये टाकून घ्यायचा आहे आणि सिम्पली लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। मी OTP टाकलेला आहे, सिम्पली आता लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक करतो आहे आणि लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर आणि मित्रांनो लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस दिसणार आहे। यामध्ये मित्रांनो तुम्ही पाहू शकता तुमच्या नावावरती टोटल किती सिम कार्ड इश्यू करण्यात आलेले आहेत ते सिम कार्ड नंबर हेडमध्ये असं दाखवण्यात येणार आहे। मित्रांनो इथे पाहू शकताय माझ्या नावावरती 4 सिम कार्ड हे इश्यू करण्यात आलेले आहेत, म्हणजेच माझ्या आधार कार्डवरती 4 नंबर हे देण्यात आलेले आहेत। आता यापैकी तुम्ही पाहू शकता मित्रांनो हे सर्व मला माहिती आहेत, हे 4ही नंबर माझेच आहेत मित्रांनो। अशा प्रकारे तुम्ही इथे पाहू शकताय। आता तुमच्या केसमध्ये जर तुमचे 2 नंबर असतील, दोन्हीपैकी जर तुमचे हे 2 नंबर तुमच्याकडे नसतील, तुम्ही पहिले घेतलेला असाल पण आता तुमच्याकडे नाही आहेत, तर तुमच्याकडे हे नंबर नसतील आणि तुम्हाला बंद करायचा असेल तर सिम्पली नॉट रिक्वायर्ड या ऑप्शनवरती क्लिक करायचं, म्हणजे तुम्हाला हा नंबर नाही पाहिजे असं याचं हे होतं। त्यामुळे नॉट रिक्वायर्ड या ऑप्शनवरती तुम्ही अशा प्रकारे क्लिक करू शकता किंवा हा जर नंबर तुमचा नसेल तर सिम्पली नॉट माय नंबर या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे। म्हणजेच आता तुम्हाला एक्झाम्पलसाठी सांगतो, तुम्हाला यावरती टिक मार्क करायचं आणि तुम्हाला जर हा नंबर नको असेल नॉट रिक्वायर्ड या ऑप्शनवरती क्लिक करायचा आहे। या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो तो नंबर तुमच्या नावावरून कट होणार आहे मित्रांनो। तसा SMS सुद्धा तुमच्या मोबाईलवरती प्राप्त होणार आहे। तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही घर बसल्या तुमच्याजवळ असणाऱ्या स्मार्टफोनच्या मदतीने तुमच्या नावावरती किती सिम कार्ड इश्यू करण्यात आलेले आहेत
त्यापैकी तुमच्याकडे जर एक सिम कार्ड असेल तर बाकीचे सिम कार्ड कसे बंद करायचे हे सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेलो आहोत. तर मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केले जातात. त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सर्वात पहिला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.